टांग 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 कशाचं ध्यान झालं? तमाशाचं ध्यान होतंय का नाही? लावणी टांग 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 म्हणलं की पहिल्यानं फक्त लावण्यात तमाशातच पाहायला भेटत होत्या. म्हणजे जत्रात गेलं की बस तिथं तमाशा, त्या नर्तक्या नाचणाऱ्या, बस तेवढं पाहायचे लोक खुश व्हायचे. तेव्हा काय मोबाईल नव्हते, टी व्ह्या नव्हत्या, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटत नव्हत्या. मात्र आता विकास झाला आणि या विकासामुळं सगळंच पाहायला भेटायले. त्या नर्तक्या कुठं लग्नाच्या वरातीमध्ये आल्या, त्याच्यानंतर वाढदिवसाला नर्तक्या, म्हणजे असे काही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला हे नर्तक्या सुरू झाल्या. तुम्ही पाहिलं असेल. आता वाढदिवसाला कोण आणतेत, काय आणतेत, हे सगळ्याला माहिती आहे. आता तुम्हाला सांगतो, सध्या म्हणजे पवित्र असणारा आपला अधिक मास सुरू आहे, म्हणजे धोंड्याचा महिना. आणि या धोंड्याच्या महिन्यामध्ये बरेच लोक आपले अन्नदान करीत असतात, देवाधर्माला जात असतात. आणि त्यातली त्यात महत्त्वाचा म्हणजे नवा जावई असला, धोंड्याचा महिना आला की बस त्याला सोन्याची अंगठी, काहीतरी सोन्याचा दागिना आपली द्यायची जुनीच परंपरा आहे. पण आता पंतप्रधानांनी सांगितलंय की सोनं खरेदी करू नका. त्याच्यात सासरे खुश झाले, म्हणजे काही करायचं कामच नाही राहिलं. जावई रुसायचा ताणत नाही, कारण जावायला माहीत झालं आता पंतप्रधानांनी सांगितलंय सोनं खरेदी करू नका म्हणून, बस त्याचा ताण मिटलेला आहे. पण तरी एक आपली परंपरा म्हणून जावायला आणून त्याला कपडे लत्ते, जेवायला धोंडा, हे सगळ्या गोष्टी. आणि असंही लोक बरेच म्हणजे जेवणाचे कार्यक्रम ठेवतात, पाहुण्या रावण्याला बलितेत, आणि धोंड्याचा कार्यक्रम असा जोरात होत असतो, कारण हे पवित्र महिना मानला जातो. आणि त्याच्यात तुम्हाला माहीत असेल, बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये पुरुषोत्तमाचं मंदिर आहे, पुरुषोत्तमपुरीला. आणि तिथं बरेच लोक दर्शनासाठी जात असतात, कारण हा पवित्र महिना आहे. दुसऱ्याही देवाधर्माला जातात, मात्र या महिन्यात जरा विशेष ह्या गोष्टी केल्या जातात. आता तुम्हाला सांगतो, या नर्तक्या या धोंड्याच्या महिन्यात सुद्धा नाचणं सुरू झाली. आता तुम्हाला लोहा तालुका माहीत असेल, नांदेड जिल्ह्यातला, तिथले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव आणि तिथले नगराध्यक्ष शरद पवार आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर यानं धोंडे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. आता सध्या अशा गोष्टी नर्तक्या आणायच्या हे कोण करू शकतं हे तुम्हाला चांगल्यापैकी माहिती, कारण बाकी शेतकऱ्याजवळ तर काही राहिलेलं नाही. बेजार आहेत, पीक विमा भेटणं, कर्जमाफी अशी मिळाली, अनुदान भेटत नाही, निसर्गाची अतिवृष्टी होती, आणि यंदा तर त्या अल्निनोचा कार्यक्रम आहे, पाऊसच पडन का नाही याची चिंता लागलेली. त्याच्यामुळे शेतकरी तर ह्या गोष्टी करू शकत नाही. मग हे कोण करू शकतं हे तुम्ही जरा चांगल्या शब्दात कमेंटमध्ये सांगू शकता. मग आता ह्या प्रताप पाटील चिखलीकरांचे लाडके चिरंजीव यांचा कार्यक्रम आणि तिथले नगराध्यक्ष त्यानेच केलेले शरद पवार याने ठुला कार्यक्रम. बरं, महत्त्वाचं म्हणजे जे बॅनर छापलं त्या नर्तक्याच्या पाठीमागं, त्या बॅनरवर प्रताप पाटील चिखलीकरांचा फोटो, त्या नगराध्यक्षाचा फोटो. मग आता याच्याहून नेमकं ह्याच्याकडून घ्यायचं आहे काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण या पवित्र महिन्यामध्ये लोक देवाधर्माला जाते, जेवणाचे कार्यक्रम करतात. आता ह्याने जेवणाचा ठुला, पण तिथं आणून नाचले बाया त्या नर्तक्या, लावण्याचा कार्यक्रम झाला सुरू, टांग 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 टांग. प्रताप पाटील चिखलीकर सुद्धा तिथं उपस्थित होते, आणि ते निघून गेल्याच्या नंतर सुरू झालं मग टंग 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 टंग. आता मला सांगा, जे ज्या लोहा तालुक्याचे विधाते आहेत, तिथले आमदार आहेत, आणि तिथं जर असे कार्यक्रम होत असतील तर त्या तालुक्यात काय विकासाचे कामं केले असतील, ह्यानं काय भलं केलं असेल तिथल्या शेतकऱ्याचं? का नुसतं आणायचं, त्या नर्तक्या नाचवायच्या आणि जेवू घालायचं, बस लोक खुश. आता ते त्या तालुक्यातले बघत असताना तर तुम्ही कमेंट करून सांगा. मात्र हे किती पटत आहे आणि हे किती शोभत आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज लोक शेतकरी असतील, सर्वसाधारण गोरगरीब हे खाण्यापिण्यासाठी बेजार आहेत, आणि हे धोंड्याच्या महिन्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवून तिथं टांग 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 सुरू म्हणल्यावर काय आता पुन्हा काय राहिले काय? आता यावर तुमचं काय मत आहे, तुम्ही जरा चांगल्या शब्दात सांगा, पटतंय का नाही तर. बाकी जय महाराष्ट्र.